वात्सल्याने प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुप्रेमाने पृथ्वी भरली, प्रियतयाला न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवधी वसुंधरा, अवधी वसुंधरा. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण बाळ येशूचा सण साजरा करीत आहोत. आज या सणाच्या मिसावेळी आपल्या मनात जे काही हेतू आहेत, आपल्या ज्या काही प्रार्थना आहेत, त्या आपण सर्व बाळ येशूच्या चरणी अर्पण करूया आणि विशेष प्रार्थना करूया. जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारी आहेत, जे वयोवृद्ध खाटीस खिळलेले आहेत, जे अपंग, गतिमंद, जी कोणी जीव घेण्या आजाराशी झुंज देत आहेत, ज्यांनी आपली नोकरी गमावलेली आहे किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत, ज्यांच्या जीवनात आर्थिक चणचण आहे, अडचण आहे, जे योग्य साथीदाराच्या शोधात आहेत, जे अपत्याच्या देणगीच्या शोधात आहेत, या सर्व गरजांसाठी, विनंत्यांसाठी आपण बाळ येशूकडे कळकळीची प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. तसेच आज जो आपला विषय आहे तो आहे ख्रिस्त सभा, एकत्रित सहप्रवास करणारा यात्रेकरू समूह. ख्रिस्त सभा, एकत्रित सहप्रवास करणारा यात्रेकरू समूह. प्रारंभीचा ख्रिस्त समूह हा अनेक नावांनी ओळखला जात असे, मात्र त्यात एक नाव इतर नावांपेक्षा अधिक प्रमाणात वापरण्यात येत असे. ते नाव म्हणजे यात्रेकरू समूह. हे नाव त्या समूहाला आपल्या जीवनमानाप्रमाणे लाभले. ख्रिस्ती समूहाचा हा संदर्भ दोन प्रकारात वापरला गेला आहे. एक म्हणजे येशू हा जीवन मार्ग आहे आणि हे जीवन क्षणिक असून असे जीवन जगणाऱ्या येशूचे अनुकरण करणारे ह्या अर्थाने होय. ते यात्रेकरू भाविक होते. त्यांचे कायमस्वरूप निवासस्थान म्हणजे स्वर्ग होय. आज 2000 वर्षानंतर आपण पथिकाची वाटचाल करीत आहोत. हा प्रवास आपण एक कुटुंबीय ह्या नात्याने निसर्ग आणि पर्यावरण ह्यांच्या साथ सोबतीने करीत आहोत. तसेच परमेश्वराशी ऐक्य साधून त्याच्या समवेत आणि त्याच्याशी विलीन होऊन आपण हा सहप्रवास करीत आहोत. आपण आपल्या पापांची आठवण करूया. या सहप्रवासामध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना समजून घेतलं नाही, हा सहप्रवास येशूच्या सोबत केला नाही, त्यासाठी त्याच्याकडे दयेची याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगेने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे.
पुण्यती कुमारी पवित्र मरिया, सर्वदूत सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. हे ख्रिस्ता दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. हे प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा. आपण प्रार्थना करूया. गौरव की परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देव. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमहुनी मान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, ऐकुल त्या सुता गुणवंता. जनकनंदना परेश करा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी द्वारा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथाची. वैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देव, सज्जनाना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्यावर आम्ही पूर्णपणे विसंबून आहोत. तुझ्या कुटुंबावर कृपा दृष्टी ठेवू. तुझ्या कृपा छत्राखाली आम्हाला सुरक्षित ठेवू. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेव्हा तो आपला देव परमेश्वर याच्या समक्ष असे म्हण, माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला एक अरामी होता. तो मिसर देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरी म्हणून राहिला. त्याच्यापासून तेथे एक महान, पराक्रमी व बहुसंख्य राष्ट्र उत्पन्न झाले. तेथे
मिश्री लोकांनी आम्हाला निर्दयतेने वागविले व आम्हाला वेठीस लाविले. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा धावा केला. त्याने आमची आरोळी ऐकली आणि आमचे दुःख, कष्ट व छळ पाहिला. तेव्हा परमेश्वराने पराक्रमी हाताने व उगारलेल्या भुजाने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार यांच्या योगे आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले. आम्ही या स्थळी आणून पोहोचविले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहे असा हा देश आम्हाला दिला. आता हे परमेश्वरा, पहा, जमिनीचे प्रथम उत्पन्न तू मला दिले आहेस. त्यातले काही मी तुला आणले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर माझे सहाय्य आहे. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर माझे सहाय्य आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आपला प्रतिसाद. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माता परमेश्वर तो माझे सहाय्य आहे. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. आपला प्रतिसाद. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो माझे सहाय्य आहे. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. आपला प्रतिसाद. आकाशाच्या व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो माझे सहाय्य आहे. परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. आपला प्रतिसाद. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो माझे सहाय्य आहे. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, मीच वेल आहे, तुम्ही माझे फाटे आहात. जे माझ्यामध्ये राहतात आणि मी ज्यांच्यामध्ये राहतो ते पुष्कळ फळ देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहाना लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो,
कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 10 ऑक्टोबर 2021 या दिवशी रोम येथे पोप फ्रान्सिस यांनी 2023 ह्या साली होणाऱ्या सिनडचे अधिकृत उद्घाटन केले. सिनड म्हणजे बिशपांची महासभा, आपल्या ख्रिस्त सभेच्या सहप्रवासाविषयी असलेली सिनड. ह्या प्रसंगी पोप फ्रान्सिस यांनी पवित्र मिसा साजरी केली. ह्या मिसावरील प्रवचनात पोपनी ह्या प्रवासासाठी येशूचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे. मार्क 10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे जेव्हा येशू प्रवासाला निघाला तेव्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले. तो मार्गात त्यांना अनेकांना भेटला, त्याचा त्यांच्याशी संवाद घडला आणि अनेकांचे परिवर्तन झाले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप आपल्याला येशूचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासाठी व त्याला अनुसरण्यासाठी प्रेरणा देत आहेत. या सभेसाठी सहभागिता, एकात्मता आणि मिशन ह्या विषयांवर पोप विशेष भर देत आहेत. सिनड हा शब्द एकत्र प्रवास करण्याच्या प्रतिमेतून आला आहे. सिनड म्हणजे एकत्र चालणे. चर्च म्हणजे यात्रेकरू लोकांचा समूह आहे जे त्यांच्या अंतिम ध्येयाकडे म्हणजेच देवाच्या राज्याकडे प्रवास करतात. सिनेरल चर्च हा एक यात्रेकरू समुदाय आहे ज्याचे सर्व सदस्य एकत्र राहतात आणि ख्रिस्ताच्या कार्यात याजक, संदेष्टा आणि राजा म्हणून सहभागी होतात. ख्रिस्त सभेत आपण सतत वाटचाल करत असतो आणि आपण एकत्र प्रवासही करतो. यात्रेकरू समुदायाचे सदस्य एकमेकांशी आणि त्रैक्यातील देवाशी जोडलेले आहेत. यात्रेकरू समुदायाचे सदस्य एकमेकांशी आणि त्रैक्यातील देवाशी जोडलेले आहेत. चर्च, ख्रिस्त सभा ही जरी संस्काराच्या स्वरूपात असली तरी देवासोबत संवाद साधण्याचे एक चिन्ह आणि सर्व लोकांमध्ये एकतेचे साधन आहे. संत सायप्रियन म्हणतात की युनिव्हर्सल चर्च किंवा वैश्विक ख्रिस्त सभा म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या एकतेतून एकात्मतेत आणलेले लोक होय. त्रैक्यातील ऐक्य हा ख्रिस्त सभेचा सहभागाचा आधार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभेत जी सहभोजनाची संकल्पना आहे ती केवळ एक संकल्पना नाही तर ती ख्रिस्ती धर्मशास्त्राची गुरुकिल्ली आहे. ती बायबलच्या शिकवणुकीनुसार समजून घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सहभागिता नेहमी दुहेरी परिणाम करते. एक म्हणजे देवासह सहभागिता आणि दुसरी मानवामधील म्हणजे आपापसातील व एकमेकांतील सहभागिता. दुसऱ्या व्हॅटिकन काउन्सिलने पवित्र कम्युनियन बद्दल असे सांगितले आहे की पवित्र मिसा हा जसा संस्कार आहे तसेच कॅथलिक व्यक्तीच्या विश्वासाच्या जीवनाचा स्तोत्र आणि शिखर आहे. सोर्स अँड समिट, स्तोत्र आणि शिखर आहे.
ख्रिस्ती लोकांकडून हेच अपेक्षित आहे की ते देवाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखले जावे. पास्का रहस्यात परमेश्वराच्या पुढाकाराचे फळ म्हणून मनुष्य आणि देव यांच्यातील नवीन नाते जे ख्रिस्तामध्ये स्थापित केले गेले आहे आणि संस्कारांमध्ये जे दृढ केले गेले आहे ते मानवांमधील नवीन नातेसंबंधापर्यंत विस्तारित जावे, की त्याद्वारे या नातेसंबंधातून आम्ही प्रभूपासून दूर न चालणे, दूर न जाणे आणि विश्वासू लोकांचे ऐक्य साधणे, या गोष्टी ज्या चर्चचे संस्कारात्मक स्वरूप व्यक्त करतात त्या संवादाची एक संकल्पना व्हावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कॅथलिक असण्याचा अर्थ काय आहे? तर एक व्यक्ती म्हणून आणि त्याचबरोबर मजबूत विश्वास असलेल्या समुदायाचा सदस्य म्हणून ख्रिस्तात मुळावणे व ख्रिस्तात स्थिरावणे. जेव्हा आपण पवित्र कम्युनियन घेतो तेव्हा आपण येशूचे शरीर, रक्त, आत्मा आणि देवत्वाशी एकरूप होतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की अगदी त्याचप्रमाणे आपण ज्यांना ज्यांना पवित्र कम्युनियन मिळाले त्यांच्याशी देखील एकरूप होतो. हीच आहे आपली एकात्मता ख्रिस्ताशी व ख्रिस्ती जनांशी, ख्रिस्ताशी व ख्रिस्ताच्या लोकांची. पवित्र कम्युनियन म्हणजे ख्रिस्तातील आपल्या सर्व बंधू आणि बहिणींबरोबर सहवासात राहण्याची एक कृती आहे. आपण येशूच्या नावाने एकत्र जमतो तेव्हा पवित्र सहभोजन, संस्कार आणि पवित्र सहभागिता ही घडते. आपण ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहोत, त्यामुळे आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. समाजातील प्रत्येकाशी नातेसंबंध प्रेमाने व्यक्त केले पाहिजे आणि यासाठी आपण एकत्र येणे आवश्यक आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण ख्रिस्ताच्या नावाने जमतो तेव्हा तो आपल्यामध्ये असतो आणि त्याचा सहवास आपल्याला त्याच्या उपस्थितीत त्याच्या प्रमाणे बनवतो. तो आपल्याला ख्रिस्तमय बनवतो. ख्रिस्त म्हणतो, जिथे 2 किंवा अधिक लोक त्याच्या नावाने एकत्र येतात तिथे तो उपस्थित असतो. एक व्यक्ती म्हणून आपला कॅथलिक विश्वास मजबूत करण्यासाठी एक मजबूत समुदाय जोडणे आवश्यक आहे. एक मजबूत समुदाय जोडणे आवश्यक आहे. ती एक काळाची गरज आहे. चर्च हे चर्च असते जेव्हा ते इतरांसाठी अस्तित्वात असते. चर्च हे चर्च असते जेव्हा ते इतरांसाठी अस्तित्वात असते, जेथे कोणाचेही वर्चस्व नाही, परंतु तेथे फक्त मदत, सेवा आणि प्रेमभाव, दयाभाव आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तासाठी जगणे म्हणजे इतरांसाठी जगणं आलं. आणि सिनटचा हेतू हाच आहे की आपण सर्वांनी एकत्र प्रवास करावा आणि आपण एकमेकांची ऐकून घ्यावी आणि एकत्र येऊन पवित्र आत्म्याची वाणी ऐकावी. सिनटचा हेतू हाच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन पवित्र आत्म्याची वाणी ऐकावी. आपली ख्रिस्त सभा ही यात्रेकरू ख्रिस्त सभा आहे आणि हा प्रवास जणू काही उत्पत्तीपासून चालू आहे. उत्पत्तीमध्ये देवपिता मानवासोबत एदेन बागेत चालत होता. नवीन करारात येशू देवपुत्र येरुशलेमच्या वाटेवर चालला आणि पुनरुत्थित ख्रिस्त शिष्यासोबत अम्माऊसची वाट चालला. म्हणजेच देव आपल्यासोबत, आपल्यासह अगदी प्रारंभापासून तर आत्तापर्यंत चालत आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील सुखात आणि दुःखात तो आपला वाटेकरी आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दैनंदिन दिवसात आपल्या जीवनात तो आपला सुखाचा आणि दुःखाचा वाटेकरू आहे. परंतु आज प्रश्न हा आहे की आपण ह्या प्रवासासाठी तयार आहोत का? देवासोबत व आपल्या शेजाऱ्यांसोबत चालण्याची आपली तयारी आहे का? आपल्या प्रवासात खुद्द पवित्र आत्मा हा आपला दीपस्तंभ आहे.
लोकांचे प्रश्न, चिंता, अपेक्षा ह्या सर्वातून पवित्र आत्मा आपल्याला कुठल्या बदलासाठी प्रवृत्त करत आहे हे जाणून घेणे हे आपल्यासाठी एक आव्हान आहे. आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आपलं हृदय परमेश्वराला समर्पित करणे गरजेचे आहे. ख्रिस्ती समुदायातील प्रत्येक सदस्याला ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास बोलावले जाते. जर एक जरी कोणी गहाळ झाला किंवा भरकटला तरी ख्रिस्ताचे शरीर पूर्ण होत नाही. ख्रिस्त सभेचे सर्व सदस्य एकमेकांशी संबंधित आहेत आणि प्रत्येकाला त्यांची नेमून दिलेली भूमिका पार पाडायची असते. बाप्तिस्मा घेतलेल्या लोकांना त्यांचे टॅलेंट्स इतरांबरोबर वाटून घेण्यास बोलावले जाते. सर्वांना येशूशी मैत्री करणे, येशूवर जसे प्रेम केले तसे प्रेम इतरांवर करणे आणि सामुदायिक जीवन जगून येशूमध्ये देवाची उपासना करणे ह्यासाठी बोलावले आहे. हाच सिनेटचा हेतू आहे. सर्वांना सेवेसाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, गरीब आणि पीडितांच्या बाजूने सत्य आणि चांगुलपणासाठी उभे राहण्यासाठी बोलावले आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले त्याप्रमाणे सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये हे सर्व गुण आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच त्याद्वारे ख्रिस्त सभेची अखंडित सेवा घडत आहे. एक दिलाचा, एक मनाचा ख्रिस्ती समुदाय टिकून ठेवण्यासाठी आपण एकत्र चालणे, एकत्र विचार करणे आणि एकमेकांचं समजून घेणे व त्याद्वारे एकात्मता साधणे हे फार महत्त्वाचे आहे. सिनरद्वारे आपल्याला एकमेकांची हेतू ऐकून घेण्यास, एकमेकांचे दुःख ऐकून घेण्यास, एकमेकांना समजून घेण्यास व एकत्रित सहप्रवास करण्यास व त्याद्वारे परमेश्वराचे मिशन कार्य पूर्ततेस नेण्यास आमंत्रित केले जात आहे. समंजसपणा हे पवित्र आत्म्याचे मूलभूत फळ आहे. हे आपण गलतीकरांस पत्रात 5:22-23 मध्ये पाहतो. आपल्या ह्या प्रवासात खुद्द पवित्र आत्मा हाच आपला दीपस्तंभ आहे. त्याचप्रमाणे पवित्र आत्मा आपला सल्लागार देखील आहे. तो वेळोवेळी आपल्याला अनपेक्षित मार्गाने, अनपेक्षित प्रकारे सल्ला देत आलेला आहे व पुढेही देणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकमेकांची सुसंवाद साधून, सर्वांना समान संधी देऊन, एकमेकांची ऐकून घेऊन स्वर्ग राज्याकडे एकत्रितपणे वाटचाल करून परमेश्वराला अपेक्षित देवराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपण करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे पृथ्वीवर कायमचे राहणार असल्यासारखे साठवणूक करतात, त्यांना आपण पृथ्वीवर रहिवासी नसून प्रवासी आहोत हे समजावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे लोक आत्मकेंद्रित जीवन जगतात, त्यांना इतरांची काळजी घेतल्याने आणि इतरांबरोबर मिळून मिसळून राहिल्याने जीवनाला अर्थ प्राप्त होतो हे समजावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे लोक त्यांच्या मूलतत्ववादी विचारांनी समाजात फूट पाडतात, त्यांचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी समाजात ऐक्यासाठी कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपण या पृथ्वीचे निर्माता नसून निर्मिलेले आहोत, मालक नसून काळजी वाहणारे आहोत हे आपल्याला समजून आपण तसे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. आजारी, दुःखी, निराधार, नोकरीच्या शोधात असलेले, एकटेपणाने जीवन जगणारे, करोना काळात आपल्या प्रियजनास गमावलेल्या कुटुंबियांसाठी बाळाची अपेक्षा करणारे, तसेच आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रार्थना करूया. हे बाळेशू आमची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा, आम्ही व्यक्त केलेल्या व आमच्या मनातील अव्यक्त प्रार्थनांचा तू स्वीकार कर आणि आमच्यासाठी जे सर्वोत्तम ते आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही ख्रिस्त आमचा प्रभू एकच परमेश्वर ह्याच्याद्वारे करतो, जो तुझ्यासोबत पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सदा सर्व काळ जिवंत राहतो, राज्य करतो. आमेन. बाळेशूच्या नवेनाची प्रार्थना. आपण उभे राहूया किंवा गुडघे टेकूया. कळकळीने बाळेशूकडे प्रार्थना करूया. गेली 9 दिवस आपण ऑनलाईन नवेना करत आहोत. आपल्या मनात जे हेतू आहेत ते हेतू सफल व्हावेत म्हणून आपण हा बाळेशूचा नवेना करत आहोत. आज या सणाच्या दिवशी पुन्हा एकदा गुडघे टेकून श्रद्धेने बाळेशूकडे विनंती करूया की आमच्या प्रार्थना, आमचे हेतू सफल व्हावेत, जेणेकरून आम्ही पुढच्या वर्षी येथे प्रत्यक्ष येऊन तुला आभार देऊ, तुझी स्तुती करू. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी विनंती मान्य केली जावी. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हास मिळेल. म्हणून तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत प्रेमाने, नम्रतेने आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. येशू, तू म्हटले आहे, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की बाळ येशूच्या जन्माचे रहस्य तसेच येशूच्या पर्वतावरील प्रवचनावरती मनन चिंतन करीत असता आमचा आत्मा त्याच्या सहवासात एकरूप होऊ दे. आमच्या नम्र विनंत्या ऐकून घे व बाळ येशूचा आशीर्वाद आम्हाला व आमच्या कुटुंबियांना लाभू दे. ही प्रार्थना आम्ही बाळ येशूच्या नावाने करतो. आमेन. तुझ्या वेदीवर फुले नानारंगी, फुल हे बेरंगी वाहू कसा मी. तुझ्या वेदीवर फुले नानारंगी, फुल हे बेरंगी वाहू कसा मी. तुझ्या पायापाशी नैवेद्याच्या राशी, रिकाम्या हाताशी तुझ कसा मी. तुझ्या वेदीवर फुले नानारंगी, फुल हे बेरंगी वाहू कसा मी. तुझ्या राऊळात संत महाथोर, पापी हा समोर देऊ कसा मी. तुझ्या वेदीवर फुले नानारंगी, फुल हे बेरंगी वाहू कसा मी. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो.
हे प्रभू परमेश्वरा, आमच्या शरीराच्या पोषणासाठी तू आम्हाला भाकर व द्राक्षरस देतोस. ह्या भाकरीची व द्राक्षरसाचे रूपांतर आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या संस्कारात कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. बाळ येशूच्या दर्शनाने आम्हामध्ये प्रेम निर्माण झालेले आहे. आम्ही आनंदी झालेलो आहोत. त्याचे दैवी वैभव कोणाच्याही दृष्टीला दिसत नाही, तरीसुद्धा आमच्यासारख्या मानवी रूपात आम्ही त्याला आज पाहत आहोत. अनादी काळापासून ख्रिस्त तुझा पुत्र आहे, तरीसुद्धा योग्य वेळी त्याने जन्म घेतला आहे. सर्व गोष्टी आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी, सृष्टीमंडळाची ऐक्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि मनुष्याला या हद्दपारीतून स्वर्गराज्याकडे नेण्यासाठी तो अवतरला आहे. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांसोबत आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तव हे शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तव हे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान मातरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाच्या पावन नावे, गीत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान मातरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गमा आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदेह भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझी आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्स डॅनियल, इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक आम्हा सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. ह्या क्षणी आपण जे आपले मृत भाविक आहेत त्यांची आठवण करूया. आणि विशेषतः ह्या वर्षभरात जे कोरोनाच्या काळाने
काळात कोरोनामुळे मृत पावलेले आहेत त्यांची आठवण करूया. त्यांना व ख्रिस्तवासित झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमचे तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारी परमेश्वराचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यात यावा कमी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी. भाकरीस या जो खाईन ना त्या कधी भूक लागेल. भाकरीच या जो खाईल
जो मजवर ठेविला ना त्या कधी ताण लागेल मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी करू सेवा प्रभुची करू चला हो सारे सेवा प्रभुची करू सेवा प्रभुची करू हो सारे एक मनाने हो सारे एक मनाने मनी बाळगू प्रेम येशूचे मनी बाळगू प्रेम येशूचे प्रेम जगी पसरू प्रेम जगी पसरू प्रेम जगी पसरू चला हो सारे सेवा प्रभुची करू सेवा प्रभुची करू चला हो सारे सेवा प्रभुची करू सेवा प्रभुची करू